यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भातली। दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नव्या चलनी नोटांवरती लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केलेली आहे। अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि देशाला विकसित करण्यासाठी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हवेत असं सांगत त्यांनी ही मागणी केलेली आहे। नोटांवरती महात्मा गांधींचा फोटो तसाच ठेवून दुसऱ्या बाजूला लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापलाच पाहिजे असं ते म्हणालेत। या संबंधित ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र सुद्धा लिहिणार आहेत। अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी दिवाळीच्या रात्री पूजा करताना आपल्या मनात हा विचार आल्याचं सांगितलं। अनेक लोकांशी याबाबत आपली चर्चा झालेली आहे, त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचं कारण नाही असं सुद्धा ते म्हणालेत। डॉलरच्या तुलनेत रुपयासारखा घसरत असल्याचा उल्लेख करताना केजरीवाल यांनी देवी देवतांचा आशीर्वाद असेल तरच प्रयत्नांना यश मिळतं असं सांगत हा सल्ला दिलाय। केंद्र सरकार से प्रधानमंत्री जी से अपील है, भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है, वो वैसे ही रहनी चाहिए, लेकिन दूसरी तरफ श्री गणेश जी की और श्री लक्ष्मी जी की तस्वीर भारतीय करेंसी के ऊपर लगाई जाए। जैसा मैंने कहा कि हमें अपनी अर्थव्यवस्था को सुधारने के लिए, भारत को आगे तरक्की देने के लिए बहुत सारे एफर्ट्स की ज़रूरत है, लेकिन उसके साथ साथ देवी देवताओं के आशीर्वाद की भी ज़रूरत है। अगर भारतीय करेंसी के ऊपर एक तरफ गांधी जी की तस्वीर है वो एज इट इज़ रहे, दूसरी तरफ अगर लक्ष्मी जी की और गणेश जी की तस्वीर होगी, तो इससे पूरे देश को उनका आशीर्वाद मिलेगा। केजरीवाल यांच्या या मागणीनंतर भाजपाकडनं त्यांच्यावरती सडकून टीका केली जाते आहे। आप सोचिए, वही अरविंद केजरीवाल जो थोड़े दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस करके कह रहे थे कि अगर गलती से आपने दिवाली मना लिया तो आपको जेल में डाला जाएगा, आज वो अचानक लक्ष्मी जी और गणेश जी के विषय में बोलते हुए पाए जा रहे हैं। दिवाली लक्ष्मी जी और गणेश जी का पर्व है और दिवाली मनाने पर जेल में डालने की धमकी देने वाला व्यक्ति आज किस प्रकार का यू टर्न ले रहे हैं, आज किस प्रकार का ढोंग कर रहे हैं, यह भी हम देख रहे हैं। जो भगवान श्री राम के भव्य मंदिर का भी विरोध करते थे, वो आज एक चुनावी मुखौटा लेकर के आए हैं, तो उनको याद रहे कि नरेंद्र मोदी जी सत्य सनातन के लिए जो कार्य कर रहे हैं उसको आप सोचना तो दूर, अब शायद आपका विचार बदले कि आप कम से कम उनका आदर करें और अपने गुजरात के प्रदेश अध्यक्ष को आज ही सस्पेंड कर दो। औरंगजेब की औलादों को भी भगवान गणेश लक्ष्मी की याद आ रही है। जिहादियों के मन में भी हिंदू देवी देवताओं का भाव आ गया, लगता है कहीं पे चुनाव आ गया। ये मोदी जी की लाठी है, अच्छे अच्छों को भगवान की याद दिला देती है। अरविंद केजरीवाल हे नौटंकीबाज मुख्यमंत्री आहेत। त्यांनी आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीच्या आधी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलंय। आता कदाचित एक हिंदुत्वाची भूमिका किंवा देवभक्तीची भूमिका घेण्याचा त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे। मला वाटतं की निवडणुका आला की भूमिका बदलणारा जर कोण नेता असेल तर ते अरविंद केजरीवालजी आहेत। माझं स्पष्टपणे या बाबतीतलं मत आहे की देशाची परंपरा आणि संविधानामधनं जे चालू झालंय ते कुणालाही बदलायची गरज नाही आणि खोटी देशभक्ती किंवा देवप्रेम किंवा हिंदुत्ववाद दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्याची लोकांनी चिंता करण्याची गरज नाही। देव सुद्धा कष्ट करणाऱ्या आणि लोकांचं हित पाहणाऱ्या लोकांच्याच पाठीशी उभा राहतो। नाही तर देवाचा आणि धर्माचा वापर करून भाजपने 8 वर्षात देशाची अर्थव्यवस्था किती रसातळाला नेली आणि देवाच्याच भक्तांना उपाशी ठेवलं, देवाच्याच भक्तांना बेरोजगार केलं, देवाच्याच भक्तांना महागाईच्या तोंडघशी पाडलं, हे सुद्धा स्पष्टपणे समोर दिसत आहे। त्यामुळे गुजरातची आणि हिमाचलची निवडणूक समोर ठेवून जर आपण पुन्हा हाच खेळ खेळण्याचा प्रयत्न करत असाल, त्या देशाची जनता हुशार आहे, त्या देशाची जनता भक्त असली तरी मूर्ख नाही, हे केजरीवाल आणि भाजप दोघांनी लक्षात ठेवलं पाहिजे। रुपया बचाने की बात करना चाहिए। रुपया बचेगा तो उसके ऊपर किसकी तस्वीर डालना है, किसी को विरोध करने का कोई कारण नहीं है।
लेकिन इस तरह के व्यवस्था के आधार पर एक महंगाई, बेरोजगारी, किसान का इशू जो देश में है वो इशू को छोड़कर इस तरह की विषयों को डाइवर्ट करने की व्यवस्था अगर केजरीवाल जी करते हैं तो बीजेपी से मिली हुई पार्टी उनकी है, ऐसा अंदाज देश की जनता के सामने आ रहा है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। दोघेही एकत्रितपणे हा दौरा सुरू करणार आहेत। शनिवारी या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। याचा आढावा या दौऱ्यामध्ये घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नंदुरबार पासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे। शनिवारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघणार आहेत। तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यभर दौरा करणार आहे। आम्ही काही ठिकाणी सोबत करू, काही ठिकाणी वेगवेगळा करू। दौरा आम्ही नक्की करणार। ते सत्तेत आहेत, त्यांचे दौरे राजकीय का बघतात? त्यांना तर जायलाच पाहिजे। आता मुख्यमंत्री उद्धवजी झाले तर करोना होता, त्यावेळेला त्यांनी त्या पद्धतीने सांभाळलं। उद्धवजीने आता महाराष्ट्र म्हणून आज आपण सण पण इतक्या दणक्यात साजरे करतोय। त्यामुळे ते जात आहेत, ते त्यांच्या पक्षाचा आता अजेंडा, पण हे जात आहेत सरकार म्हणून जात आहेत, त्याच्यात काय एवढं ढोल वाजवायचे? सरकार आहे आणि सरकार म्हणून जात असतील तर पक्षही वाढवा। राज्यात प्रदीर्घ कालापासून पालिका निवडणुका लांबलेल्या आहेत। या निवडणुका कधी होणार याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिलेली आहे। निवडणुका कधी होतील हे निवडणूक आयोगच सांगू शकेल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। कोर्टामध्ये केस चाललेली आहे आणि त्या केसचा जो काही निकाल लागेल किंवा जो काही डायरेक्टिव्ह मिळेल त्यानुसार निवडणुका ठरतील। निवडणुका कधी घ्यायच्या हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे। आता निवडणूक आयोगाने एक टाइमटेबल फायनल केला होता, त्याच्याविरुद्ध कोर्टात केस चालली आहे। त्या केसचा निकाल लागेल तर लगेच निवडणुका होतील। कोणी विचारलं इलेक्शन कधी होणार, तर एक सांगतात देव आणि हे ठरवेल, कोर्ट ठरवेल, तर एक सांगतात जानेवारीत। म्हणजे हे दोन देव जे आज महाराष्ट्राच्या याच्यावर बसले ते ठरवणार आहेत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन कधी लागणार। अर्थात तुम्ही कधीही लावा, लोकशाही बळकट आहे ही तुम्हाला दिसून येईल। निवडणूक आयोगासमोर सादर केलेली प्रतिज्ञापत्र कोणाची टिकली आणि कोणाची रद्द झाली हे सर्व स्वतःच्या समाधानासाठी चाललं आहे असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षावरती टीका केलेली आहे। फडणवीसांच्या या टीकेला किशोरी पेडणेकरांनीही प्रत्युत्तर दिले। कोण कशाच्या बातम्या करते मला माहीत नाही। निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कुठलेही ॲफिडेव्हिट लागत नाही। त्यांचं एखाद्या पक्षाला रिकॉग्निशन द्यायचं, एखादं चिन्ह द्यायचं याचे नियम ठरलेले आहेत। गेल्या 20 वर्षात वेगवेगळ्या आयुक्तांनी त्या संदर्भात लिहिलेले निर्णय हे प्रमाण आहेत। त्यामुळे कोणाचे ॲफिडेव्हिट किती आहेत, कोणाचे रद्द झाले, कोणाचे टिकले, हे सगळं स्वतःच्या समाधानाकरता चाललं। किती चुकले किती बरोबर ते कोर्ट बघेलच। आजही आमचा कोर्टावर विश्वास आहे, आजही आमच्या न्यायदेवतेवर विश्वास आहे, आजही आमच्या संविधानावर विश्वास आहे। आम्ही विश्वास ठेवतोय आणि ठेवणारच। राज्यात भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि मनसे अशी महायुती होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। या महायुतीमुळे राष्ट्रवादीचा धाबदण आणल्याचं पाहायला मिळतंय। यातूनच जयंत पाटलांनी भाजपावरती टीका केलेली आहे। भाजपाला स्वतःच्या पक्षावरती विश्वास नसल्यामुळे त्यांना साथीदार शोधण्याची वेळ आली आहे का असा टोला त्यांनी लगावलाय। मनसे, भाजप आणि शिंदे गट एकत्र येत आहेत अशी चर्चा सध्या 2 दिवसापासून सुरू आहे। भाऊ, एकमेकाला आपण पुरणार नाही, आपण एकटे अपुरे आहोत हे भारतीय जनता पक्षाला जाणवलेलं दिसतंय। त्यामुळे मिळेल त्यांना एकत्रित घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय। दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात हा सोहळा पार पडला, ज्यावेळेला देशभरातले सर्व काँग्रेसचे बडे नेते हजर होते। मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी त्याचबरोबर प्रियांका गांधीही उपस्थित होत्या। मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता। त्यामुळे 2.5 दशकांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी
बिगर गांधी कुटुंबातली व्यक्ती विराजमान झालेली आहे. दरम्यान आता काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पक्षाला एकसंघ ठेवण्याचं मोठं आव्हान खरगे यांच्यासमोर असणार आहे. आज मेरे लिए बहुत ही भावुक क्षण है. आज एक वर्कर, मजदूर का बेटा, एक सामान्य कार्यकर्ता को भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का अध्यक्ष चुनकर ये सम्मान देने के लिए आप सबका हार्दिक आभार. मैं हमारे नए पार्टी अध्यक्ष खड़गे जी को हृदय से बधाई देती हूँ. मुझे पूरा विश्वास है कि उनसे पूरी पार्टी को एक प्रेरणा मिलेगी, एक संदेश मिलेगा और उनके नेतृत्व में कांग्रेस लगातार मजबूत होगी. उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी राऊत कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. संजय राऊत यांच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केलेली आहे. संजय राऊत लवकरच जेलच्या बाहेर येतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी भेट दिली. राज ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देण्याची आणि आपल्या मागण्या मांडण्याची इच्छा या मुलांची होती. त्यानुसार ही सर्व मुलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना शिवतीर्थावरती भेटले. राज ठाकरे यांनी या सर्व मुलांची विचारपूस करत त्यांच्या मागण्या मार्गी लावणार असण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय. नाशिकच्या आधारतीर्थ या आश्रमातली ही मुलं होती. आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी आत्महत्या केलेले आहेत त्यांची सर्व अनाथ मुलं संपूर्ण महाराष्ट्रातील ही आम्ही आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या भेटीला आलो आहोत. आणि आमच्या मुलांनी त्यांना कळकळीची विनंती केलेली आहे की साहेब, महाराष्ट्रातील आत्महत्या थांबल्या पाहिजेत कुठंतरी, आणि महाराष्ट्रावरती जे शेतकऱ्यांचं जे कंबरडं मोडलेलं आहे ह्यासाठी शासनाकडे आपण थोडंसं विनंती करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी विनंती करावी, असं ह्या मुलांच्या मार्फत आम्ही राजसाहेब ठाकरे यांना विनंती केली आहे. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं यंदा बाजारात दाखल झालेल्या नवीन गुळांचे सौदे आज निघालेले आहेत. यावेळेला गुळाला 5100 इतका उच्चांकी दर मिळालेला आहे. गुळाला मिळालेल्या या दरामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला गोडवा आलेला आहे. मात्र हा दर कायम राहावा आणि दर पाडण्याचा प्रयत्न झाला तर सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. या वर्षीच्या पाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्याचा मान आमच्या संस्थेला मिळालेला आहे आणि आता या ठिकाणी जो गुळाचा सौदा झाला तो अतिशय चांगल्या पद्धतीने दर निघालेला आहे. शेतकऱ्यांना 4 पैसे शिल्लक म्हणजे राहतील आणि साधारणतः हाच दर वर्षभर त्यांना कंटिन्यू राहिला तर अतिशय चांगलं म्हणजे काम होईल. या माध्यमातून 4 पैसे शेतकऱ्यांना मिळतील आणि या निमित्तानं सगळ्या आडत्यांना, शेतकऱ्यांना, सगळ्या सर्व इथल्या आपल्या लोकांना मी शुभेच्छा देतो. या वर्षीचा जो दर मिळालेला आहे 5100 रुपये हा आमच्या शेतकऱ्यांसाठी समाधायक आहे, परंतु हा दर कायमस्वरूपी टिकावा हीच आमच्या शेतकऱ्यांची इच्छा आहे. सारथी मुहूर्तावरती हा दर काढला जातोय आणि नंतर ह्या गुळाचे दर पाडले जातात आणि ह्याच्या अमानुष फटका शेतकऱ्यांना होतो. उत्पादन खर्च आणि हा जर काढला ह्यामध्ये ताळमेळ बसत नाही. यामध्ये सरकारने ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की दराची कायम ती कंटिन्यू ती सातत्य यामध्ये राहिलं पाहिजे, तर त्या शेतकऱ्याला उच्चांकी दर मिळेल आणि त्याला 4 पैसे केलेल्या कष्टाची चीज मिळेल. एक एवढीच एक इच्छा आहे. सांगलीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पाडव्याच्या मुहूर्तावरती गुळाच्या सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डामध्ये गुळाचं पूजन करून यावर्षीच्या गुळाच्या सौद्यास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सौद्याच्या प्रारंभीच गुळाला 4200 रुपये इतका दर मिळाला. सर्व दर चांगले आहेत, सर्व व्यापारी खुश आहेत, शेतकरी खुश आहेत आणि कितीही संकट जरी आली गुळ व्यापाऱ्यांच्या वरती किंवा संकटानं नैसर्गिक संकट जरी आली शेतकऱ्यांच्या वरती तरी गुळाचं उत्पादन चांगलं होतंय आणि सांगली मार्केटला चांगल्या पद्धतीनं इथल्या आडत्यांचं पेमेंट चांगलं आहे, खरेदीदारांचं पेमेंट चांगलं असल्यामुळे ही मार्केटपेठ वाढत चाललेली आहे आणि निश्चितपणे ह्या पुढे वाढ होईल.
सांगलीची बाजारपेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पाडव्याच्या हळद सौद्यांना सुरुवात झाली. मार्केट यार्डात हळदीच्या पोत्यांचं पूजन करून यावर्षीच्या हळद सौद्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सौद्याच्या सुरुवातीलाच हळदीला 8,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. आजच्या सौद्यामध्ये गेल्या 10-12 दिवसापासून सौदे बंद होते. आजच्या सौद्यामध्ये हळदीच्या बाजारामध्ये जर बघितलं तर स्थिरता आहे. जे भाव राजापुरीचे स्टॉकचे माल आहे 8,700 8,800 रुपयेचे दर म्हणजे 200-300-400 रुपये वर आहेत व कडप्यालाही 200-400 रुपये वर आहेत. पण एकंदरीत बाजारात स्थिरता दिसून येत आहे. मालामध्ये डिमांड चांगली दिसून आलेली आहे आणि चांगल्या फोर्समध्ये आज माल विकत आहेत. जवळजवळ 3,000 पोत्याचा आज विक्रीचा अंदाज आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरती चालत्या रिक्षानं पेट घेतलेला आहे. या रिक्षामध्ये चालकासह 3 प्रवासी होते. रिक्षानं पेट घेतल्याचं समजताच चालकासह प्रवाशांनी उडी घेतली. रिक्षानं पेट घेतल्याचं वेळीच समजल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे. रिक्षेत CNG किट असल्याची माहिती रिक्षा चालकानं दिलेली आहे. नवी मुंबईतल्या कळंबोली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामाला आग लागलेली होती. या आगीत लाखो रुपयाचं धान्य जळून नष्ट झालेलं आहे. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. गोदामाचं शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं. यहाँ पे अभी जो मजदूर थे वो छुट्टी होने की वजह से यहाँ पे कोई नहीं है और फिर हमने हमारे पास में पार है और बाकी इक्विपमेंट है, हैमर वगैरह है, उससे हमने तोड़ के शटर जो है हमने खोला तो हमने देखा कि आग जो है बड़ी पैमाने में थी और हम कलम्बोली अग्निशमन केंद्र सिडको यहाँ से 2 गाड़ियाँ, खारगर अग्निशमन केंद्र यहाँ से 1 गाड़ी, 1 वाटर बाउजर, नवीन पनवेल अग्निशमन केंद्र सिडको यहाँ से 1 गाड़ी और पनवेल म्यूनसिपल कॉर्पोरेशन यहाँ से 1 वाटर बाउजर, ऐसे हम 5 गाड़ियों के साथ में यहाँ पे अभी फायर फाइटिंग कर रहे हैं. आग अभी कंट्रोल में है और आग बुझाने का काम चालू है. मावळातील तळेगाव दाभाडे इथे कडोलकर कॉलनीमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. धनंजय वाडेकर यांच्या घरात चोरी करण्याच्या बहाण्यानं चोर आत शिरले. 5 चोर घरात शिरले. त्यांनी कपाट उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र आवाज येताच वाडेकरांच्या पत्नी जाग्या झाल्या. सुदैवानं वाडेकर यांच्या घरातली कुठलीही रोख रक्कम किंवा सोन्याचे दागिने चोरीला गेले नाहीत. मात्र त्यावेळेला वाडेकर यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिल्लीच्या खान मार्केटमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीनं खान मार्केट जवळच्या एका पोलीस चौकीची तोडफोड केलेली आहे. त्याचबरोबर पोलीस चौकीजवळ उभ्या असलेल्या गाड्यांना सुद्धा यांनी आग लावलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून कारवाई सुरू केलेली आहे. बातमी येते मुंबईतनं. मुंबईतल्या आरे कॉलनीमध्ये 16 महिन्याच्या मुलीवर हल्ला करणारा नरभक्षक बिबट्या आता वन विभागाच्या जाळ्यात सापडलेला आहे. या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे. बिबट्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान इथे सोडलं जाणार आहे. राष्ट्रीय उद्यानात परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. बहीण भावाच्या नात्याचं मांगल्याचं प्रतीक असलेला भाऊबीजेचा सण आज साजरा होतोय. भाजपाचे विधान परिषदेतले गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या बहिणींसोबत हा सण उत्साहात साजरा केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दरेकरांच्या बहिणींनी त्यांचं औक्षण करत आपल्या भाऊरायाच्या यशासाठी प्रार्थना केली. राजकारणातले भाऊ बहीण म्हणून चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांची ओळख आहे. आज चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांच्या सोबत भाऊबीजेचा सण साजरा केलेला आहे. राजकारणात किती जरी व्यस्त असले तरीही चित्रा वाघ आणि प्रसाद लाड कधीही रक्षाबंधन आणि भाऊबीज चुकवत नाही. आजही चित्रा वाघ यांनी आपल्या भाऊरायाचं औक्षण केलं. भाऊ बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनीही भाऊबीज साजरी केलेली आहे. त्यांची बहीण डॉक्टर उज्ज्वला दहिफळे यांच्या सोबत भाऊबीजेचा सण साजरा केलाय. हा सण प्रत्येक भाऊ बहिणीच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना डॉक्टर
भागवत कराड यांनी केली आहे. भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं शिंदे गटाचे सेलिब्रिटी आमदार शहाजी बापू पाटील यांना पंचक्रोशीतल्या महिलांनी ओवाळलेलं आहे. यावेळेला शहाजी बापू यांनी माझ्या बहिणींची सुरक्षा हीच माझी ओवाळणी आहे अशी भावना व्यक्त केली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूर शहरातल्या नागरिकांनी घरावर केलेल्या रोषणाईनं शहरावरती रंगीबिरंगी शाल पांघरलेली होती. दिवाळीच्या दिवशी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या चित्रीकरणातून हे दृश्य समोर आलेलं आहे. आकाशात फुटणारे फटाके शहराचं सौंदर्य अधिकच फुलवून दाखवत होते. पंढरपुरातल्या आष्टी गावात दिवाळीच्या पाडव्यानिमित्त संपूर्ण गावातले लोक एका ठिकाणी येऊन एकमेकांना शुभेच्छा देतात. यावेळेला पट्टणकोडली यात्रेतील मुख्य पुजारी फरांडे बाबा परतीच्या वेळी आष्टी गावात जंगी मिरवणूक काढण्यात आलेली होती. हेडांग खेळत आपला दिवाळीचा सण ते साजरा करतात आणि दिवाळीला निरोप देतात. यावेळेला गावातले आणि परिसरातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धनगर समाजाचा आराध्य दैवत असलेल्या गुरु बिरोबा आणि शिष्य महालिंगराया यांच्या भेटीचा अनुपम्य सोहळा मंगळवेढा तालुक्यातल्या हुलजेंती येथे पार पडला. ज्यावेळेला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश सहित संपूर्ण देशभरातून लाखो धनगर भाविक उपस्थित झालेले होते. या भेटीदरम्यान हजारो टन भंडारा, खारीक, खोबरं आणि लोकराची उधळण झाल्यानं अवघा परिसर भंडाऱ्यांना न्हाऊन निघाला होता. विठ्ठल भक्तांसाठी आषाढी आणि कार्तिकी यात्रा दोन महत्त्वाच्या यात्रा असतात. या यात्रांसाठी वारकरी चालत जात असतात. रायगड जिल्ह्यातल्या कोलाड आणि गांधारपाले इथले वारकरी संप्रदायाच्या वारी सोहळ्याला सुरुवात झालेला आहे. विठ्ठल नामाचा जप करत रायगडमधील वारकरी पंढरपूरकडे रवाना झाल्यात. या पायी वारीमध्ये मोठ्या संख्येनं लहान मुलं सुद्धा सहभागी झाली. हा आमचा गेले 92 वर्षापासूनचा गुरुवर्य गंगाजी बाबा यांनी ही पायीवारी चालू केलेली आहे. ती कोलाड ते पंढरपूर असा हा आमचा प्रवास आहे. हा दरमजल करत वस्ती करत हा जवळजवळ 10 दिवसाचा प्रवास आमचा या ठिकाणून हा निघत असतो. 10व्या दिवसाला एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला आम्ही त्या ठिकाणी पोचत असतो. हा जवळजवळ 92 वर्षापासूनचा जो प्रवास आहे तर आज तक कोणताही खंड न पडता कोरोनाचा जरी मागच्या वेळेला होता तरी पण त्याच्यावर मात करून जे सरकारी नियम होते त्याच्यावर आम्ही कठोर पाळून हे आम्ही वारी अजूनपर्यंत अखंडित चालू ठेवलेली आहे. जवळजवळ तुम्ही वर्षांपर्यंत म्हणाल तर अगदी 80-85 वर्षाची मंडळी ह्यामध्ये आहे आणि अगदी लहानात लहान म्हणा आपण तुम्ही पाहता येते का 7-8-10 वर्षापर्यंतची मुलं ह्या दिंडीमध्ये आणि ह्या परमार्थाचा आनंद घेत चालत आहेत. या सगळ्या बातम्यांसह दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.